सावध तो सदा सुखी. आता विचारांच्या ठिकाणी तुम्ही सावध असलं पाहिजे. मी काल सांगितलं, जे कुविचार आहेत ते खड्यासारखे फेकून द्यायचे आणि जे सुविचार आहेत ते ताटात ठेवायचे. तसं आपल्या जीवनामध्ये हे सगळं जे आहे सुविचार आणि कुविचार ह्याच्यातून आपलं जीवन घडत असतो किंवा बिघडत असतं. म्हणून विचार करताना तुम्ही सावध राहिलं पाहिजे. किती सावध असलं पाहिजे की प्रत्येक विचार हा चांगलाच असला पाहिजे. प्रत्येक विचार हा चांगलाच असला पाहिजे. हा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. तसं प्रत्येक विचार चांगलाच पाहिजे. सकाळी उठल्यापासून असं एक व्रत घ्या. तर व्रत म्हटल्यानंतर मला आठवण झाली. आता लोक काय आता निनाई व्रत करतात. या बायका तर व्रत करण्यामध्ये पडायत आहेत. करा बिचाऱ्यानो. आता चातुर्मास आला ना, आता घडलेली गोष्ट सांगतो. चातुर्मास एकदा आला ना की बायकांच्या अंगात संचारतं आणि मग ते हे सोडणार ते सोडणार ते सोडणार ते सोडणार. तसं एकदा चातुर्मास जवळ आल्यानंतर एक बाई मला म्हणाली, वामनराव मी चहा सोडणार. दुसरी बाई आली ती म्हणाली मी कॉफी सोडणार. तिसरी म्हणाली मी कांदा सोडणार. चौथी म्हणाली मी लसूण सोडणार. आता या बिचाऱ्यांनी काय केलं आहे? चहा कॉफी आणि ह्यानी कांदा लसूणनी काय केलं बिचाऱ्याने? असो, पण हे सगळं सोडणार, हे सोडणार ते सोडणार ते सोडणार. शेवटी मला असं पोटात धाकधूक. आता कोण बाई येते आणि मी नवरा सोडणार चातुर्मासासाठी असं म्हणते की काय, अशी माझ्या पोटात धाकधूक. पण देवाच्या कृपेने आणि तुमच्या आमच्या नशिबाने असं काही झालं नाही. असं गमतीचा भाग जर सोडला तर आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा आहे ना तो विचार. काल मी सांगितलं विचारा सम्राट आहे. विचारा सम्राट आहे. बाकीचे सम्राट आले आणि गेले, पण विचारा सम्राट आहे. पूर्वी होता आणि ह्यापुढे असणार. म्हणून हा जो विचार जो आहे ह्या ठिकाणी सावध असलं पाहिजे. प्रत्येक विचारात चांगलाच असला पाहिजे असा एकदा तुम्ही निश्चय करा. सकाळी उठल्यापासून असं एक व्रत, प्रत्येक विचार चांगलाच असला पाहिजे. आणि काय होतं ते बघा. तुमचा सगळा जीवन आहे ना, सगळा दिवस, अरे आजचा दिवस ना, अरे आनंदाची दिवाळी आहे म्हणाले. आजचा दिवस म्हणजे आनंदाची दिवाळी आहे. मग ती म्हणा मग आपण दुसरा दिवस करूया. दुसरा दिवस तसा केला, रे आनंदाची दिवाळी आहे, मग आपण नेहमी करूया. मग काय होईल? विठोबाचं राज्य म्हणजे नित्य दिवाळी आणि रावणाचं राज्य म्हणजे नित्य दिवाळी. म्हणून राम व्हायचं आहे का रावण व्हायचं आहे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा. आपल्याला कृष्ण व्हायचं आहे का कंस व्हायचं आहे हे तुझ्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्हाला वानर व्हायचं आहे का हनुमान व्हायचं आहे हे तुझ्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपल्या जीवनाचं शिल्पकार आपण आहोत. ते शिल्प कसं घडवायचं ते आम्ही तुम्हाला सांगू, पण घडवणं शेवटी तुमच्याच हातात आहे. कसं घडवायचं ते आम्ही सांगू, कळलं की नाही? शिल्प कसं घडवायचं आम्ही सांगू आणि सांगतच आहोत. म्हणून पहिलं शिल्प म्हणजे चांगले विचार करायचे. प्रत्येक विचार चांगलाच असला पाहिजे. थिंक गुड, कळलं की नाही? थिंक गुड, थिंक बिग असं म्हटलं ना. थिंक गुड, थिंक बिग. विचार चांगले करा, विचार मोठे करा. किती मोठे करा? नाही तर काय म्हणा आमच्या नशिबातच नाही मेला, रडला. नशिबातच नाही म्हटलं तर शंकर म्हणतो तथास्तु, कळलं की नाही? मग थिंक बिग. काहीतरी मी मगाशी त्यांनी सांगितलं मी IAS होणार, मी IPS होणार, हे आम्ही जे सांगतो ना कोणीतरी धरतंच ना.
काय आमचं बोलणं काय फुकट जातं काय? झाला IPS झाला. मी काय सांगतो आहे की जीवनामध्ये जे आहे ना हे फार महत्त्वाचं आहे की उच्च विचार करायला शिका. इंग्लंडचा एक पंतप्रधान होऊन गेला इंग्लंडचा, की ज्या वेळेला ब्रिटिशांच्या राज्यात सूर्य मावळत नव्हता त्यावेळच्या राज्यात तो प्रधान होता. त्यांनी काय म्हटलं एके ठिकाणी, नर्चर युअर माइंड विथ ग्रेट थॉट्स फॉर यू विल नेवर गो एनी हायर दॅन यू थिंक. किती सुंदर सांगितलं आहे बघा. नर्चर युअर माइंड विथ ग्रेट थॉट्स. नर्चर याचा अर्थ पोषणं, संवर्धन करणं, पोषणं, याला नर्चर म्हणतात. नर्चर युअर माइंड विथ ग्रेट थॉट्स फॉर यू विल नेवर गो एनी हायर दॅन यू थिंक. कळलं की नाही? आणि म्हणून मनामध्ये चांगले विचार, उच्च विचार बाळगायला शिका आणि त्याच्या जोडीला प्रयत्न. नाही तर आपला नाही तर ते महमदाचं राज्य होईल. त्यांनी ते लात मारली आणि मडकी फुटली, ती गोष्ट सर्वांना माहिती आहे. तर उच्च विचार करायचे, उच्च चिंतन करायचं. चिंतनाचं महत्त्व तुकाराम महाराज सांगितलेलं आहे की चिंतनाने काय होणार नाही, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, असं म्हटलेलं आहे. की चिंतनाचं जे महत्त्व आहे ना, चिंतनाने जीवनाचं वाळवंट होतं आणि त्या चिंतनाने तुम्ही जीवनाचं नंदनवन करू शकता. इतकं चिंतनाचं महत्त्व आहे. म्हणून काय नव्हे केले एका चिंतने विठ्ठली. सर्व साधनांचे सार, हे सर्व साधनांचं सार आहे. भवसिंधू उतरी पार. योग याग तपे, बघा, योग याग तपे केली तयाने अमुपे. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी. चिंतन म्हणजे काय? म्हणजे विचार मनामध्ये घोळवणं, याला चिंतन म्हणतात. म्हणजे विचाराचं जे सामर्थ्य आहे ना, काल सांगितलं विचारांचं सामर्थ्य मोठे. विचारांचं जे सामर्थ्य आहे ते विचारांचं सामर्थ्य ते घोळवतो आपण मनामध्ये ना, तेव्हा त्याचं रूपांतर चिंतनात होतं. त्याचं रूपांतर चिंतनात होतं. आणि त्याचं रूपांतर एकदा चिंतनामध्ये झालं ना की ते चिंतन तुमच्या जीवनाचं सोनं करतं, नंदनवन करतं. म्हणून चिंतन नेहमी चांगलं झालं पाहिजे. शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, शुभ बोलावे, शुभ करावे. चिंतन म्हणजे विचारांचा एक दिशा देणं, त्याला चिंतन असं म्हणतात. म्हणून विचार आपल्या मनामध्ये जे घोळवतो त्या घोळवण्याला चिंतन असं म्हणतात. आणि हे जे घोळवणं आहे ना, त्याला इंग्लिशमध्ये हॅबिच्युअल थिंकिंग म्हणतात. हॅबिच्युअल थिंकिंग एस्टॅब्लिशिस डीप ग्रूव्ज इन युअर सबकॉन्शियस माइंड. बिझी युअर माइंड विथ कन्सेप्ट्स ऑफ हेल्थ, हार्मनी, पीस, जॉय अँड ॲबंडन्स. युअर सबकॉन्शियस पॉवर मल्टिप्लाइज अँड मॅग्निफाईज व्हॉट एव्हर यू डिपॉझिट इन इट. किती सुंदर सांगितलं आहे बघा. डिपॉझिट, तुम्ही पैसे बँकेत डिपॉझिट करताना त्याने काय होत नाही, म्हणजे उपयुक्त असं नाही, सुखी होणार नाही. त्याने तुमच्या गरजा भागतील पण सुखी होणार नाही. मग सुखी होण्यासाठी ह्या बँकेत पैसे टाका, डिवाईन बँकमध्ये. मग ते पैसे म्हणजे कुठले? सुंदर विचार. डिपॉझिट गुड थॉट्स इन युअर माइंड. कळलं की नाही? जमिनीमध्ये आपण पेरतो की नाही, जमिनीमध्ये आपण जे पेरतो ते उगवतं किती? एक पट्टीने, दोन पट्टीने, सहस्र पट्टीने. तसं तुम्ही जे अंतर्मनामध्ये पेरताना त्याची जी रिॲक्शन आहे ना ती अनंत पटीने असते, अनेक पटीने असते. म्हणून पेरायचं काय ते तू ठरव. आंबा पेरायचा का कडुलिंब पेरायचं ते तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा. म्हणून
हॅबिच्युअल थिंकिंगला फार महत्त्वाचं स्थान आहे. म्हणून आपण आपल्या मनामध्ये विचार काय घोळवायचे ते सुद्धा कळलं पाहिजे. म्हणून आम्ही विश्व प्रार्थना केली. मग लोकांनी विचारलं आम्ही चांगले विचार घोळवायचे म्हणजे आम्ही नेमकं काय करायचं ते तुम्ही नेमकं सांगा. मी म्हणतात नेमकं सांगतो की विश्व प्रार्थना आहे ना, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे मनामध्ये घोळवा. कळलं की नाही? कधी रिकामपणी घोळवा. कळलं की नाही? म्हणून मी काय सांगतो, तुम्ही 1000 वेळा म्हणा ही प्रार्थना. 1000 वेळा म्हणा. कशी म्हणा? कशी म्हणा? कशी म्हणा? कशी म्हणा? तुला जसं बसून म्हणायचं आहे बसून म्हण, उठून म्हणायचं आहे उठून म्हण, फिरून म्हणायचं आहे फिरून म्हण, निजून म्हणायचं आहे निजून म्हण, पण म्हण. कळलं की नाही? तुम्ही म्हणा काय हो म्हणता त्याने काय होणार आहे? त्याने हॅबिच्युअल थिंकिंग होणार आहे. त्याने होणार काय? हॅबिच्युअल थिंकिंग म्हटलं ना ते होणार आहे की तुम्ही ते विचार मनात घोळवता आणि हे विचार सामान्य नाही आहे. हे जे आहे ना हे सामान्य विचार नाही आहे. हे तुम्ही घोळवता आणि जे तुम्ही मनामध्ये घोळवता ना ते तुमच्या जीवनामध्ये आकार घेतलं. माइंड मूव्स फ्रॉम थॉट टू थिंक. कळलं की नाही? तुम्ही म्हणा विचारामध्ये एवढी शक्ती येते कुठून? तुम्ही म्हणाल विचारामध्ये एवढी शक्ती येते कुठून? त्याचं कारण असं आहे की विचारामध्ये पंचमहाभूत आहे आणि विचारामध्ये चैतन्य शक्ती आहे. एवढे घटक आहेत. पंचमहाभूत विचारात आहे आणि चैतन्य शक्ती त्या विचारात आहे. म्हणून विचारामध्ये एवढी शक्ती आहे. पहिलं म्हणजे काय की आपला जो विचार आहे तो आपल्या ठिकाणी स्फुरतो. विचार आपल्या ठिकाणी स्फुरतो. तो स्फुरतो त्यासाठी जे अवकाश लागतो त्या अवकाशाला आकाश असं म्हणतात. हे पहिलं पृथ्वी तत्त्व. आपलं विचार जो आहे त्या स्फुरायला जे सामर्थ्य लागतं ते सामर्थ्य म्हणजे तेज आहे. विचार जो आहे तो मगाशी म्हटल्याप्रमाणे इट मूव्स फ्रॉम थॉट टू थिंक. तो प्रवाहित होतो. तो प्रवाहित होण्यासाठी जे तत्त्व लागतं ते जलतत्व आणि ते साकार होतं त्यासाठी जे तत्त्व ते पृथ्वी तत्त्व. अशा तऱ्हेने ही पंचमहाभूतं त्या विचारामध्ये वास करतात. एक आणि विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार आहे. म्हणून चैतन्य शक्ती त्याच्यामध्ये आहेच. लाट पाण्यामध्ये उसळते तर त्या लाटेमध्ये पाणी असतं किंवा पाणीच लाटेच्या रूपाने उसळतं. तसं ती चैतन्य शक्ती जी आहे ती विचार रूपाने उसळते स्फुरते. त्याला विचार असं म्हणतात. म्हणून ही सगळी साई तत्त्व जी आहेत ती त्या विचारामध्ये आहे. म्हणून विचारामध्ये पॉवर आहे. विचारामध्ये पॉवर आहे. आणि ही जी पॉवर जी आहे पॉवर ही जी पॉवर आहे ही पॉवर महत्त्वाची आहे. आणि म्हणून ही विचारशक्तीचा आपण सदुपयोग केला पाहिजे. विचारशक्तीचा आपण सदुपयोग केला पाहिजे. कारण दुरुपयोगही करू शकतो ना. तुम्ही दुरुपयोग केलात ना की तुम्ही दुर्जन झालात दुष्ट झालात. सदुपयोग केलात ना की तुम्ही संत सज्जन झालात. संत सज्जन व्हायचं आहे का दुष्ट दुर्जन व्हायचं आहे तू ठरव. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ते सांगायचा मुद्दा असा मनात विचार घोळवायला शिका. आणि हे तुम्ही जेव्हा घोळवता ना त्या अंतर्मनात जातं. ज्या गोष्टी तुम्ही मनामध्ये घोळवता ना त्या अंतर्मनात जातात. आज जगामध्ये सर्व ठिकाणी दुःख आहे का? त्याचं कारण आपण अनिष्ट विचार करतो. आपण सर्व मंडळी अनिष्ट विचार करतो. अनिष्ट तुम्ही बघा तुम्ही स्वतःलाच तपासा ना. तुम्ही अनिष्ट विचार करता. मग ते धर्माच्या नावाखाली असेल
जातीच्या नावाखाली असेल, घराण्याच्या नावाखाली असेल, वंशाच्या नावाखाली असेल, त्या हिटलरने काय केलं, वंशाच्या नावाखाली त्यांनी जे अनिष्ट विचार केले, त्याने दुसरं महायुद्ध झालं. हजारो नाही लाखो लोक मेले, लाखो लोक मुलं वाऱ्यावर गेली, लाखो स्त्रिया विधवा झाल्या. कोणामुळे? फक्त एक वाईट विचार घडवले हिटलरने. तेच जर चांगले केलं असतं ना तर जगाचं कल्याण त्यांनीच केलं असतं. हिटलर काय, स्टॅलिन काय, सगळी मंडळी जी आहेत त्यांनी जर चांगले विचार केले असते जगात आणि कल्याण झालं असतं. तर सांगायचा मुद्दा असा की तेवढंच नाही, तुम्ही आम्हीसुद्धा हिटलरच. एखादी सासूबाई सुनेला जर छळते तेव्हा ती हिटलरच असते. फक्त आपण तिला हिटलर म्हणत नाही एवढंच काय तर, पण तिचा तोरा जो असतो तो हिटलरचाच असतो. आणि म्हणून काय होतं, ते कुटुंब उद्ध्वस्त होतं. सासू सुनेला छळते त्यावेळेला ते कुटुंब उद्ध्वस्त होतं. कळलं की नाही? तिला कळत नाही आपलं हित. मगाशी सांगितलं ते आपलं हित कशात आहे हे त्या सासूला कळत नाही. कळलं की? आणि तिला कोणी शिकवतही नाही आपलं हित कशामध्ये आहे. जर त्या सासूला कळेल ना तर आता सासू त्या सुनेचा नवरा कोण? हिचाच मुलगा ना. आता तिला जर छळलं तर त्या मुलाला बरं वाटेल काय? तो मनामध्ये कुढत राहील. मग त्या मनामध्ये कुढत राहिला ना तर त्याचा परिणाम आरोग्यावर होईल, शरीरावर होईल. कामावर जातो तिथे त्याचा परिणाम होईल आणि त्याची प्रगती खुंटेल. कशामुळे? फक्त सासूने सुनेचा छळ केला म्हणून. म्हणजे नाही, हे का घडतं? त्या सासूला जर कळेल की सून म्हणजे आपली मुलगी आहे, किंबहुना मुलीपेक्षा जास्त आहे. मुलगी, आपली मुलगी आपलं घर सोडून दुसरीकडे जाते आणि दुसऱ्यांची मुलगी सून होऊन आपल्या घरी येते. मग कोण जास्त आपल्याला जवळचं झालं? कोणावर आपण जास्त प्रेम केलं पाहिजे? मुलीपेक्षा सुनेवर. पण आपण करतो का तसं? नाही करत. इथे चुकतं. कारण का? माणसाला आपलं हित कळत नाही. माणसाला हित आपलं कळत नाही. त्याला प्रत्येक बाईला, कारण प्रत्येक बाई जी आहे ना ती आज सासू आहे ना, सून आहे, ती सून उद्या सासू होणार. आणि ती जर छळायला लागली, माझ्या सासूने केलं ना मग मी पण, तीच परंपरा. तर परंपरेचे आपण जास्त भक्त आहोत ना, ही परंपरा पुढे चालवली पाहिजे. मग ती छळते. परिणाम काय होतो? घराणं उद्ध्वस्त होतं. घराणं उद्ध्वस्त होतं. इथे शहाणपण पाहिजे. कळलं की नाही? येणारी, घरात येणारी जी मुलगी आहे ना ती आपली सून नव्हे, ती आपली लाडकी मुलगी आहे. असं तुम्ही बघा, ती सासूकडे बघेल, अरे माझी सासू नाही, माझी आई आहे. हे रेसिप्रोकल रिलेशनशिप बेस्ड ऑन द कॉस्मिक लॉ ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन. हे रेसिप्रोकल आहे. तुम्ही अरे म्हटलं की तो कार्य म्हणणार, आणि तुम्ही हात जोडले की तो हात जोडणार. तुम्ही हात उगारले मग तो काय स्वस्थ बसणार आहे? तोही हात उगारणार. तर सांगायचा मुद्दा असा, तुमची ॲक्शन आहे ना ही महत्त्वाची आहे. मग रिॲक्शन तशीच होणार. रिॲक्शन तशीच होणार. आरशात तोंड बघितलं तर काय होतं? तर आरशातलं तोंड काय तसंच होणार की नाही? तसंच होणार. आणि आरशात आपण असं तेही हात जोडणार. म्हणून जग हा आरसा आहे. जग आरसा आहे. म्हणजे मी कसा आहे किंवा मी कशी आहे विचारण्याचं कारण नाही. तुला लोकांमध्ये कसा रिस्पॉन्स मिळतो ते बघ. त्याच्यावरून तू कशी आहेस किंवा तो कसा आहे कळेल. नाही, लोक आमच्याकडे चांगलं वागत नाहीत. गाढवा तूच तसा आहेस म्हणून तुझी ॲक्शन जर सुधारली तर रिॲक्शन सुधारेल. पण माणसाला कळत नाही. कारण का? प्रत्येक माणसाला वाटतं मी बरोबर, इतर चूक. जेव्हा तुम्हाला कळेल की मी पहिला चुकलो, इतर बरोबर असू शकतात, आनंदी आनंद. ह्या टिप्स आहेत, टिप्स. कळलं की नाही?
ह्या तुम्ही जर नीट लक्षात ठेवाल ना तर तुम्ही परीक्षेत पास. कारण जीवन शेवटी परीक्षा आहे आपली. पास होणं म्हणजे सुखी होणं आणि नापास होणं म्हणजे दुःखी होणं. पास व्हायचं का नापास व्हायचं हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे मी काय सांगतो आहे की विचारांच्या ठिकाणी सावध राहा. कारण विचार तुम्ही मनामध्ये जे घोळवता ते अंतर्मनात जातात आणि अंतर्मनामध्ये जे जातं ते त्या ठिकाणी हळूहळू हळूहळू पाझरत 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 जातं. मग त्या ठिकाणी मूर्त, तिथून स्फूर्त आणि जगरूपाने साकार होतं. असं हे सगळं शास्त्र आहे. हे सगळं शास्त्र हे असं आहे की तुम्ही जे विचार करता, चिंतन करता, ते बहिर्मनातून अंतर्मनामध्ये पाझरत 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 जातं आणि मुळाशी जातं. मग त्या ठिकाणी ते मूळ धरतं. एकदा मूळ धरलं ना की हळूहळू हळूहळू हळू तिथून ते स्फुरायला लागतं. स्फुरायला लागतं. जमिनीमध्ये पेरलं, तिकडे मूळ धरलं की मग अंकुर येतो, बुंधा येतो, मग वृक्ष होतो, सगळं होतं जातं. तसं इथे होतं की या ठिकाणी तुम्ही अंतर्मनामध्ये जे डिपॉझिट करत असता, पेरत असता, ते तुमच्या जीवनामध्ये उगवतं. ऑल युअर एक्सपिरियन्सेस, कंडिशन्स, इव्हेंट्स अँड ॲक्ट्स आर द रिॲक्शन्स ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड टू युअर थॉट्स. किती विचारांचं महत्त्व आहे बघा. की विचारांचं एवढं महत्त्व आहे की तुमच्या जीवनामध्ये जे जे घडतं, चांगलं किंवा वाईट, दे आर द रिॲक्शन्स ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड टू युअर थॉट्स. एवढं जर तुम्ही एकदा लक्षात ठेवलं तर विचारांच्या ठिकाणी सावध असलं पाहिजे. विचारांच्या ठिकाणी सावध असलं पाहिजे. कारण का, ते विचार अंतर्मनात जातात. ते विचार अंतर्मनात जातात. म्हणून अंतर्मन, बहिर्मन, दिव्यमन, शुद्ध मन, हे मनाचे जे प्रकार आहेत ना ते फार महत्त्वाचे आहेत. म्हणून मनाला आपल्या संतांनी, उपनिषदांनी, विचारवंतांनी फार महत्त्वाचं दिले स्थान. मनोजातम जगत सर्व, मन एव जगतपती. मन एव जगतपती, जगाचा पती मन आहे. मन एव परब्रह्म, मन एव रमापती. काय सुंदर सांगितलं आहे. भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं आहे, इंद्रियाणाम मनश्चास्मी. इंद्रियामध्ये मन मी आहे. भगवंत स्वतः सांगतात मन मी आहे. तुकाराम महाराज काय सांगतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा भवबंधन, सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली, हे फार महत्त्वाचं आहे. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. इच्छा कोणी पुरवली, मनाने. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती. गती अथवा अधोगती. कारण मन साधक वाचक पंडित, श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही आन दैवत, तुका म्हणे दुसरे. किती तुकाराम माझे स्पष्ट शब्द सांगितलं आहे. नाही नाही आन दैवत, तुका म्हणे दुसरे. मन हेच दैवत आहे. मन हाच देव असं सांगितलेलं आहे. तुम्ही मन हा देव आहे. मग आमच्या मनामध्ये वाईट विचार काय येतात, त्याचं कारण एकच आहे, संस्कार. संस्कार दोन प्रकारचे असतात, सुसंस्कार आणि कुसंस्कार. कुसंस्काराने मनाला जर कुसंस्कार दिले तर कुबुद्धी निर्माण होते, कुविचार निर्माण होतात, सगळं घडत जातं.
मग त्याला कुकर्म म्हणतात. आणि हेच जे मन जे आहे ना, या मनाला सुसंस्कार दिले तर सुख, शांती, समाधान, आनंद, यश, समृद्धी सर्व काही प्राप्त होतं. म्हणून तुम्ही संस्कार ज्याला आपण म्हणतो ते काय केले पाहिजेत. आज आपण जे संस्कार करतो ते संस्कार संकुचित असतात. मग ते धर्माच्या नावाखाली असेल, जातीच्या नावाखाली असेल, वंशाच्या नावाखाली असेल, संप्रदायाच्या नावाखाली असेल, आपण जे संस्कार करतो ना संकुचित असतं. म्हणून संप्रदाय आपण जेव्हा म्हणतो ना, त्या संप्रदायाने माणसाचं मन कंडिशन केलं. माणसाचं मन कंडिशन केलं, आकुंचित केलं, संकुचित केलं. आणि ते संकुचित विचार मन जेव्हा करायला लागतं ना, तेव्हा त्याचं सगळंच संकुचित होतं, त्याचं सगळंच आकुंचित होतं आणि त्याच्या जीवनामध्ये सगळं बिघडतच जातं. म्हणून आज सगळीकडे मगाशीच मी सांगितलं की जगामध्ये सगळीकडे तंटे, बखेडे, युद्ध, लढाया कशाच्या नावाखाली खाली ते धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली, वंशाच्या नावाखाली, घराण्याच्या नावाखाली चाललेलं असतं, सत्तेच्या नावाखाली हे सगळं चाललेलं असतं. म्हणून संस्कार महत्त्वाचे. संस्कार चांगले करा. आणि हे संस्कार जर तुम्ही चांगले करू शकलात ना, म्हणून संस्कार काय करायचे तेही आम्ही सांगतो. पहिला संस्कार मुलावर हा करा, तू माणूस आहे आणि माणसासारखं वागणं हा तुझा धर्म आहे. तू माणूस आहे आणि माणसासारखं वागणं धर्म आहे. का तू वाघासारखा, तू वागणार वाघासारखा का लांडग्यासारखा का कोल्यासारखा का कुत्र्यासारखा? नाहीतरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी, तुकाराम महाराज म्हणतात. तेव्हा सांगायचा मुद्दा असा, सुसंस्कार आणि कुसंस्कार महत्त्वाचे आहेत. म्हणून माणूस म्हणून अहो माणूस म्हणजे काय? माणूस हा सामान्य प्राणी नाही. परमेश्वर एक पायरी खाली उतरला आणि तो झाला माणूस. उतरणं म्हणजेच अवतरणं म्हणजेच अवतार. म्हणून माणूस एक पायरी, देव एक पायरी खाली उतरला आणि तो झाला माणूस. आता माणसाने देव राहायचं का दैत्य व्हायचं हे त्याला मिळणाऱ्या संस्कारावर अवलंबून असतं. म्हणून माणूस हा श्रेष्ठ प्राणी आहे. किती श्रेष्ठ आहे? परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, माणसाने प्रतिसृष्टी निर्माण केली. मला एकाने विचारलं, म्हणता प्रतिसृष्टी म्हणजे काय हो? प्रतिसृष्टी म्हणजे सांगू का? हा व्हिडिओ आहे ना प्रतिसृष्टी. हे इथे सगळं जे ट्यूबलाईट आहे हे आहे प्रतिसृष्टी. तुमच्या हातात मोबाईल आहे ना प्रतिसृष्टी. विमानातून जातो, विमान म्हणजे प्रतिसृष्टी. लिफ्टमध्ये शिरल्याबरोबर लिफ्ट पूर्ण जातं वर, प्रतिसृष्टी. कळलं की नाही? पाणबुडी पाण्यात जाते, प्रतिसृष्टी. हे सगळं जे आहे ना, पूल बांधतो, मोठमोठे मॉल, इमारती, प्रतिसृष्टी. मग देवाने काय निर्माण केलं? दगड, धोंडे, पाणी, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. ह्याचं कॉम्बिनेशन करून प्रतिसृष्टी निर्माण केली ती माणसाने. म्हणून माणूस कमी नाही, पण तो स्वतःलाच कमी करतो कुसंस्कारामुळे. मग माणूस म्हणून आपण एकदा संस्कार करायला लागलो ना, माणसासारखे वागण्याचे संस्कार आपण जर शिकवले ना, तर माणसासारखं वागायला लागले ना की सगळेजण सुखी व्हायला किती वेळ लागेल. पण लोक माणसासारखे नाही वागत. कोण लांडग्यासारखे, कोण कुत्र्यासारखे, कोण वाघासारखे, असे सर्पासारखे.
मग काही लोक डूक धरणारी माणसं असतात. तो मागल्या ह्याच्यात सर्प होता. काही लोक उगीच भुंकत असतात, कळलं की नाही, भुंकत असतात. मी उगीच ह्याच्यावर रागव त्याच्यावर रागव, मग त्याला रागवताच येत नाही. ते त्या तुझं आहे तुझं पाशीमध्ये एक सुंदर नाटक आहे पु ल देशपांडेचं, बघितलं नसेल तर बघा, खूप चांगलं नाटक आहे. त्याच्यामध्ये तो आचार्य म्हणून जो असतो ना, तो रागीट असतो. ह्याच्यावर रागव त्याच्यावर रागव. तर त्याचा भाचा असतो ना, तो सांगतो आमच्या मामाला रागवण्याच्या पलीकडे काय येतं, असं तो म्हणतो. हे ह्याच्यावर रागव त्याच्यावर रागव म्हणजे भुंकणं. मागल्या जन्मी कुत्रा होता. काही लोक कसे असतात, क्रूर असतात. मागल्या जन्मी लांडगा होता, आणि की नाही. काही माणसं अगदी सरळ जाणारी असतात, इकडे बघणार नाही तिकडे बघणार नाही. हत्ती होता मागल्या जन्मी. तर सांगायचा मुद्दा असा की आपलं हे जे जीवन आहे, हे जीवन म्हणजे कसं आहे मी सांगू तुम्हाला, आनंदाचा डोह आहे. हा जीवन म्हणजे आनंदाचा डोह आहे, कळलं की नाही. मी म्हणणार आहे ना, आनंद तरंग आहे, आणि आपलं अंग तेही आनंदच आहे. पण आज ते डबकं झाले, आज ते डबकं झालेलं आहे. म्हणून त्याचा डोह करण्यासाठी जीवनविद्या आहे. आनंदाने जगायचं, हसत खेळत, कळलं की नाही. बघा एखाद्या कुटुंबामध्ये सगळेजण हसत खेळत किती बरं वाटतं. नाही तर भांडत आहेत कुत्र्यासारखे, भुंकत आहेत. का अर्थ आहे का त्या जीवनाला? काय अर्थ नाही. कोर्ट कचऱ्या करतायत प्रॉपर्टीसाठी, पैशासाठी. काय अर्थ आहे का त्या जीवनात? म्हणून हसत खेळत आनंदाने जीवन जगा. आता असं जीवन जगायचं की न जगायचं तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.